तर आता बातमी आहे मुंबईतल्या टोरेस प्रकरणासंदर्भात। गेल्या जवळपास आठवडाभरापासून टोरेस प्रकरणावरनं मोठी चिंता मुंबईमध्ये निर्माण झाली, कारण की जवळपास हजारो कोटींचा गंडा टोरेसनं मुंबईतल्या नागरिकांना घातलाय। 1000 कोटींच्या टोरेस घोटाळ्याबाबत आता नवनवीन खुलासे दररोज होत आहेत। या घोटाळ्याची मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांनी माहिती घेतली होती, तर मुंबई पोलिसांनी टोरेसच्या संचालकांना जूनमध्ये तर नवी मुंबईमध्ये पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये समन्स बजावल्याची माहिती आहे। दुसरीकडे आयकर विभागाने नोव्हेंबरमध्ये टोरेसच्या संचालकांना समन्स बजावलं होतं, मात्र समन्सच्या पुढे काहीच झालं नाही। त्यामुळे वेळीच कारवाई झाली असती तर गुंतवणूकदारांची कोट्यावधीची फसवणूक झाली नसती असं म्हटलं जात आहे। Police have told to make a video. Yes, really. पोलिसांसह इन्कम टॅक्सही टोरेसच्या संचालकांना समन्स बजावल्यानंतरही पोलीस आणि इन्कम टॅक्सने कारवाई का केली नाही असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। पोलिसांनी एवढ्या महिन्यांमध्ये तपासात नक्की काय केलं? पोलिसांसह आयकर विभागाला घोटाळ्याची माहिती होती का? तपास यंत्रणांनी टोरेस घोटाळ्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे का? तर वेळीच कारवाई झाली असती तर मुंबईकर या सर्व गुंतवणुकीपासून सावध झाले असतं असंही म्हटलं जात आहे। दरम्यान टोरेस कंपनीने 3 लाख मुंबईकरांना आतापर्यंत गंडा घातलेला आहे आणि यामध्ये टोरेसची जनरल मॅनेजर तानिया कासातोव्हा आणि रशियाची स्टोअर इन्चार्ज व्हॅलेंटिनाचा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। या दोघीही पैसे घेऊन पळ काढत होत्या। दादरमधल्या टोरेसमधल्या ऑफिसमधून पळ काढतानाचा हा व्हिडिओ आहे। त्या पळून जात असताना कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्याचंही यात दिसतंय। Police have told to make a video. Yes, really. Why? Police have told to make a video. Yes, really. Why? Police have told to make a video. Yes, really. तर तानिया आणि व्हॅलेंटिनाचा हा पळून जातानाचा व्हिडिओ आपण पाहिला। यानंतर आता मीरा रोडच्या टोरेस कार्यालयामध्ये पोलिसांनी छापेमारी केलेली आहे। मीरा भाईंदरचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड हे देखील घटनास्थळी उपस्थित आहेत। बंद असलेले टोरेस कार्यालय खोलून पाहणी करण्यात येते, तर या टोरेस कार्यालयातून आमचे प्रतिनिधी महेंद्र वानखेडे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। कोट्यावधी रुपयाचा फ्रॉड केल्यानंतर टोरेस कंपनीचे मालक चालक फरार झालेले आहेत। मुंबईसह इतर सर्व पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आम्ही सध्या मीरा रोडच्या टोरेस कार्यालयाबाहेर आपण पाहू शकतो। या ठिकाणी नवघर पोलीस ठाण्याचं पथक जे आहे ते दाखल झालेलं आहे। हे कार्यालयाचं टाळं जे आहे ते उघडण्यात आलेलं आहे। स्वतः मीरा भाईंदरचे उपायुक्त प्रकाश गायकवाड जे झोन 1 चे DCP आहेत ते देखील दाखल झालेले आहेत आणि पोलिसांकडून संपूर्ण जी आहे ती तपासणी करण्यात येते। नेमक्या ह्या कार्यालयात काय काय सापडतंय ह्याचं जे आहे ते इन्व्हेस्टिगेशन पोलिसांकडून सुरू आहे। त्यानंतर पंचनामा देखील करण्यात येत आहे। नेमकं ह्या कार्यालयात कोणकोणते साहित्य पोलिसांच्या हाती लागले ही अद्याप माहिती जरी समोर आली नसली तरी पोलिसांकडून जे आहे तो तपास करण्यात येतं। ह्या ठिकाणी नवघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी देखील जे आहेत ते पोहोचलेले आहेत। नेमकं आता टोरेस कार्यालयातनं कोणतं साहित्य पोलीस जप्त करणार, पंचनाम्यामधनं कोणती माहिती समोर येणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद महेंद्र वानखेडे, साम TV, मीरा भाईंदर।